सुप्रिया सुळे यांनी आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा हे देखील लवकरच प्रत्येक त्यांना जितक्या जागा मिळतात त्या सगळ्या जागांवरती लोकसभेमध्ये त्यांचे उमेदवार जाहीर करतील आणि उमेदवारांच्या जाहीर झाल्यानंतर दादांच्या माध्यमातून यंत्रणा कार्यकर्ते पदाधिकारी सर्व तयारीला लागलेले आहेत. उमेदवार कोणी दिले तरी प्रत्येक जागेवरती आदरणीय दादा उभे असे समजून प्रचंड बहुमताने उमेदवार आमचे निवडून. तुम्ही महिला प्रदेशात विनोद भाऊजी ही लढाई मला वाटत नाही. 15 वर्ष आम्ही देखील त्यांच्यासाठी काम केले. मी स्वतः त्यांची महिला अध्यक्ष म्हणून तिथं काम केलेलं आहे. एकाच जागेवर सातत्याने तुम्हाला संधी का मिळावी. प्रत्येकाला वाटतं की त्या जागेवरती आपलं कर्तृत्व सिद्ध करत असताना आदरणीय वहिनींनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं काम काठेवाडी बारामतीमधून केलेलं आहे. बारामतीच्या जनतेने ते मान्य केले. त्याच्यामुळे 15 वर्षानंतर ती जागा बदलून नागरिक एक नव्या नेतृत्वाला संधी देऊ शकतात. उद्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे. दोन्ही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना कसं बघता एकूणच पवार साहेबांच्या आम्ही कसंही त्याच्याकडे बघत नाही. तो साहेबांनी दिलेल्या निमंत्रणाचा विषय आणि ज्यांनी स्वीकारलं नाही स्वीकारलं त्यांचा तो विषय. मॅडम माझ्या विरोधामध्ये उमेदवार मिळणार नाही मिळत नाही ही शोकांतिका विरोधी पक्षाची आहे असं स्टेटमेंट अमोल कोल्हे करतात. बेडकाला छाती फुगवली की आपण बैल झाल्यासारखं वाटतो तशातला प्रकार दिसतोय मला हा. उमेदवार मिळत नाही अशा पद्धतीने हास्यास्पद विधानं त्यांनी करू नये. इतक्या दिवस मतदारसंघामध्ये कधीही न फिरलेले अमोल कोल्हे आता त्यांच्या नाटकांच्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधायचा प्रयत्न करतात. स्वतःच्या घरासमोरचा रस्ताही त्यांना 5 वर्षामध्ये करता आला नाही आणि तरी सुद्धा आपण मतदारसंघामध्ये आहोत आणि जिंकू इतका आत्मविश्वास येतो कुठून हा एक मला प्रश्नच पडतो. आढळराव पाटील मध्येच आम्ही बोलतोय. आत्मविश्वास आहे आम्हाला आणि आत्मविश्वास हा आमच्या विकासाच्या कामावरती आदरणीय दादांनी ज्या पद्धतीने कामं केलेली आहेत ती कामं आणि कार्यकर्त्यांना दिलेला न्याय पाहता आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आता सुद्धा अर्थसंकल्प सादर झाला. आम्ही महिला भगिनी दादांना मनापासून धन्यवाद देतो. सर्वाधिक निधी आमच्या महिला व बालविकास मंत्री महोदयांकडे देत असताना या माध्यमातून महिला सबलीकरण सक्षमीकरणासाठी न्याय दिलेला आहे आणि प्रत्येक घटकाला समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न या माध्यमातून आहे. पण विकासाच्या गेल्या 21 दिवसापासून आझाद मैदानावरती अशा गटप्रवर्तकांनी महिला आंदोलन करतायत. ती घोषणा झाली मात्र त्याचा जी आर निघालेला नाही. राज्य शासनापुरतं अपयश या आमच्या महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे या जेव्हापासून या पदावरती आहे तेव्हापासून त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मागण्या बऱ्याचशा मान्य केलेत. आशा वर्करांच्या मागण्या मान्य केलेत आणि मला खात्री आहे खऱ्या अर्थानं आशा वर्कर अंगणवाडी सेविका चांगल्या पद्धतीचं काम तळागाळामध्ये करतात. त्याच्यामुळे त्यांच्या मागण्या मान्य करत असताना त्यांना न्याय देण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. लवकरच बातमी तुमच्याकडे येईल किंवा तुम्हीच आम्हाला बातमी द्या. मॅडम शिरूरमध्ये 150हून अधिक पदाधिकारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजीनामा दिला आहे. निष्ठावंतांना डावलण्याची सल त्यांच्या मनामध्ये आहे. कोणाच्याही मनामध्ये कसली सल नाही हो. कसली सल आहे. दादांकडे दररोज पक्षप्रवेश चालू आहेत. बसायला जागा नाही. मेळावे होतात बैठका होतात. त्याच्यामुळे आमच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांमध्ये कसलीही सल नाही. अशा पद्धतीच्या बातम्या जर विरोधक पोहोचवत असतील तर त्यांचा खचलेला आत्मविश्वास आहे. त्याच्यामुळे दररोज होणारे पक्षप्रवेश जर आपण पाहिले तर विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि म्हणून असे वावटं उठवली जातात. त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष राष्ट्रवादीला स्पष्ट बहुमत मिळेल. प्रत्येक घरामध्ये आता हेच उदाहरण आपण रावेरमध्ये जर पाहिलं तर प्रत्येक घरामध्ये त्या व्यक्तीला संधी मिळाली पाहिजे. लढवावी नाही लढवावी शेवटी कर्तृत्व असतं. आम्हाला खात्री आहे सुनेत्रा वहिनी हा सर्वाधिक जेवढ्या लोकसभा मतदारांमध्ये आमचे उमेदवार राहतील त्या सगळ्या उमेदवारांमध्ये सुनेत्रा वहिनी पवार ह्या सर्वाधिक मतांनी निवडून येतील विकासाच्या जोरावर. आगामी विधानसभा निवडणुकीत तुमची इच्छा आहे आता प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करू देत ना त्यावेळेस आपण मागणी करू. ओके धन्यवाद.